तर विधान परिषदेच्या 17 जागांसाठी हालचालींना वेग आलेला आहे। मवियाची सोमवारी बैठक होणार आहे। बैठकीमध्ये जागा वाटप आणि उमेदवारांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। विधान परिषदेची जागा नेमकी कुठल्या पक्षाला द्यायची, कुठल्या पक्षाचा उमेदवार असावा आणि तो कोण असावा या संदर्भात या बैठकीत चर्चा होईल। यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। विधान परिषदेच्या जागांसाठी आता हालचालींना वेग आलाय। मवियाची बैठक होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष असेल, नेमकी विधान परिषदेची जागा कोणाकडे जाणार आणि कुठल्या जागेसाठी कोण आग्रही असणार हे सर्व स्पष्ट होईल। अगदी बरोबर आहे जगदीश, आपण बघतोय की एका बाजूला महायुतीची सुद्धा जी आहे ती विधान परिषदेची बैठकांचं सत्र सुरू असताना आता विधान परिषदेच्या 17 जागांसाठी जे आहे त्याचा महाविकास आघाडीच्या पण बैठकी जी आहेत ते येत्या आठवड्यापासून म्हणजे सोमवारपासून सुरू होतील। यापूर्वी काँग्रेसची जी आहे ती त्यांची फक्त काँग्रेसची एक बैठक पार पडलेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा एक बैठक पार पडलेली आहे आणि त्याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादीची सुद्धा एक सेपरेट बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। मात्र आता महाविकास आघाडी जी आहे त्यांची एकत्रित बैठक जी आहे ती पहिली बैठक या उद्याच्या सोमवारी जी आहे ती मुंबईमध्ये होणार आहे आणि सर्व पक्षांमधल्या जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या पक्षांना तर कळवलंच आहे। मात्र त्यातलं एक सिलेक्शन किंवा कोणत्या म्हणजे जसं आपण बघतोय की रायगड, रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो किंवा मग विदर्भाच्या बाजूचं असू दे, नाशिकची जागा असू दे, ठाण्याची जागा असू दे, यासाठी कोणता पक्ष जास्त इच्छुक कुठे असेल याबद्दल सुद्धा जी आहे ती एकत्रित महाविकास आघाडीचे नेते जे मिळून वरिष्ठ नेते जे आहेत ते मिळून या संदर्भात चर्चा करतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीसाठी म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रत्येक बैठकीसाठी विधान परिषदेच्या होणाऱ्या प्रत्येक बैठकीसाठी हर्षवर्धन सपकाळ आणि त्याचबरोबर विजय वडेट्टीवार जे विधिमंडळाचे गटनेते आहेत ते दोघेही प्रत्येक बैठकीसाठी उपस्थित राहतील काँग्रेसमधून। पण त्याचबरोबर शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि राष्ट्रवादीकडनं कोण उपस्थित राहील याकडे सर्वांचं लक्ष असेल। धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।